श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला केले जाते. या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. संपूर्ण दिवस उपवास करून प्रदोष काळात शंकराची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्याला सर्व त्रासांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते. प्रदोष व्रत पाळणाऱ्या निपुत्रिक जोडप्याला आपत्य प्राप्तीसुद्धा होते. वर्षातील शेवटचा प्रदोष व्रत रविवारी म्हणजे 24 डिसेंबर 2023 रोजी आहे. प्रदोष व्रत हे रविवारी आले आहे, त्यामुळे हे व्रत रवी प्रदोष म्हणून मानलं जाईल. या दिवशी रवी योगही तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व खूपच अधिक वाढलेलं आहे. शुक्ल त्रयोदशी तिथी 24 डिसेंबर रोजी सकाळी 6:23 सुरू होईल आणि 25 डिसेंबर रोजी पहाटे 5:54 समाप्त होईल. आणि म्हणूनच जे आहे 24 डिसेंबर म्हणजे रविवारी रवी प्रदोष व्रत साजरं केलं जाईल. आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला काही आपण विशेष उपाय केले तर त्याचा फायदासुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो. आणि म्हणूनच जे आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची, ज्याच्यामुळे आपल्या मुलांमध्ये असणाऱ्या सगळे दोष, अडचणी, संकट ही सगळी दूर तर होणारच आहेत. त्याचबरोबर आपल्या मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या मनातल्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होणार आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आपल्या मुलांकरता गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणतीही पूजा सुरू करायच्या अगोदर सगळ्यात पहिला गणपती बाप्पांची पूजा केली जाते. आणि हा आशीर्वादसुद्धा महादेवांनीच दिलेला होता गणपती बाप्पांना. म्हणूनच गणपती बाप्पांना प्रथमेश असं सुद्धा म्हटलं जातं. बऱ्याचदा आपली मुलं जी आहेत अभ्यास तर करतात, पण त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहत नाही. की आपल्या मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना चांगली नोकरी मिळत नाही आहे, व्यवसाय करत आहेत पण त्यांना व्यवसायामध्ये यश नाही मिळत आहे. तर हे का होतं? बऱ्याचदा आपल्या मुलांवर काही दोष असतात, ग्रह दोष असतात, त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास त्यांना उद्भवतो. त्याचबरोबर त्यांना नजर लागलेली असले तरीसुद्धा हा त्रास होतो. किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात. तर ह्या सगळ्या दोषांपासून, ह्या सगळ्या त्रासांपासून त्यांना मुक्तता मिळवण्याकरता जर अशा काही विशेष तिथीनं आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या मुलांवर असणारे जे दोष आहेत ते खूप पटीने कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच जे आपल्याला गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची. तर आता हा जो उपाय आपल्याला तो करायचा आहे प्रदोष काळामध्ये, कारण उद्या आहे रवी प्रदोष. आणि प्रदोष काळ जो आहे तो भगवान शंकरांना अतिशय प्रिय. आणि त्यावेळेत जर आपण काही उपाय केले तर त्याचा जे फळ आहे ते आपल्याला फार लवकर हे मिळत असतं. पण आता प्रत्येकाला संध्याकाळी हा उपाय करायला मिळेल असं नाही आहे. काही कारणास्तव तुम्हाला जर संध्याकाळी नाही जमत असेल तर तुम्ही सकाळी करा. फक्त भर दुपारी हा कोणताही उपाय हा करायचा नसतो. आणि प्रयत्न करून हा उपाय देवळामध्येच जाऊन करा, कारण देवळामध्ये ज्या देवांच्या सात्विक लहरी असतात त्या ह्याच्यामध्ये जर आपण काही उपाय केले तर ते पटकन काम करून जात असतात. तर ह्या उपायाकरता आपल्याला हिरवी वेलची घ्यायची आहे. म्हणजे ज्या हिरव्या वस्तू असतात, म्हणजे वेलची असू दे किंवा हिरवे मूग असू दे, जेव्हा ह्या वस्तूंपासून आपण उपाय करतो तर त्याच्यामुळे आपल्या मुलांचा जो बुध ग्रह आहे तो मजबूत होतो. आणि जर आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह जो मजबूत झाला तर त्याच्यामुळे जे त्यांच्या अभ्यासामध्ये असू दे किंवा नोकरीमध्ये असू दे त्यांना यश हे मिळणारच आहे. त्यांचा कोणत्याही प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत. आता आपल्याला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे आहे
एक आरतीचं ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक फळ घेऊ शकतात, म्हणजे तुम्ही श्रीफळ घेऊन गेले तरीही चालणार आहे. महादेवांच्या मंदिरात जाणार आहेत म्हणून पांढरी मिठाई घेऊन गेले तर उत्तम आहे. महादेवांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत तर ती घेऊन जा. गणपती बाप्पांच्या इथे आपण जाऊन म्हणजे कोणत्याही देवळामध्ये गेले तर इकडे गणपती बाप्पा हे असतातच असतात, म्हणून जास्वंदाचं फुल असेल तर ते सुद्धा आवर्जून घेऊन जा. त्याचबरोबर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घेऊन जायचा आणि त्याच्यामध्ये गाईचं तूपच भरायचं आहे. आपल्याला कणकेचा दिवा बनवणं एकदम सोपं आहे. कणकेला घट्ट मळायचं, त्याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही आहे आणि त्याच्यापासून आपल्याला एक दिवा तयार करायचा आणि त्या दिव्यामध्ये जे 2 वातीची 1 वात मिळून जी आपल्याला अशी लांब वातीचा तो दिवा तयार करून घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर ह्या उपायाकरता ज्या वस्तू लागणार ते म्हणजे आपल्याला एक विड्याचं पान लागणार आहे. विड्याचं पान व्यवस्थित चेक करून घ्या की ते कुठेही खंडित नसलं पाहिजे, म्हणजे कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा म्हणजे किडलेलं नसावं. त्याचबरोबर आपल्याला 2 हिरव्या वेलचीसुद्धा लागणार. त्या वेलचीसुद्धा आपल्याला नीट पाहून घ्यायच्या आहेत की त्या कुठेही तुटलेल्या नसाव्या, म्हणजे कोणत्याही उपायाकरता जर आपण चांगल्या वस्तू घेतल्या तर त्याचा आपल्याला परिणामसुद्धा चांगला हा मिळत असतो. म्हणून आपल्याला 2 वेलची, अखंड 2 वेलची, एक विड्याचं पान म्हणजे एक विड्याचं पान घ्या, त्याच्यावरती 2 वेलची ठेवा, त्याच्यावरती जे थोडीशी आपल्याला साखर ठेवायची. तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये. कधी जायचं तर प्रदोष काळामध्ये. प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळायच्या 1.5 तास अगोदरचा आणि 1.5 तास नंतरच्या वेळेला प्रदोष काळ म्हणतात. म्हणजे तुम्ही साधारण 5:30 नंतर हा उपाय 8 वाजेच्या अगोदरपर्यंत कधीही करू शकतात. मंदिरात गेल्यावर सगळ्यात पहिला गणपती बाप्पांसमोर आपण जो दिवा घेऊन गेले तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तिथे अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि आपण फुलं जी घेऊन गेलेली असेल ती गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायची आहेत. अगर तुम्ही फळ घेऊन गेलेले असेल ते सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि जर आपल्याबरोबर हा उपाय आपण आपल्या मुलांकरता करतात, जर आपण आपल्या मुलांना घेऊन गेलेले असतील तर हा उपाय त्यांच्याचकडून करून घ्या, खूपच चांगला फायदा मिळेल. जर तुमची 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 विड्याची पानं लागणार आहेत आणि 2-2 अशा करून तुम्हाला 4 वेलची हा लागणार आहेत. एक मुलगा असेल तर 1 विड्याचं पान आणि 2 वेलची लागणार आहेत. आता जर आपण आपल्या मुलांना घेऊन गेले असतील तर काय करायचं, गणपती बाप्पांसमोर आपल्या मुलांना बसवायचं आहे. त्यांच्या उजव्या हातावर जे विड्याचं पान ठेवायचं आहे त्याच्यावरती हा 2 ज्या वेलची आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर थोडीशी साखर ठेवायची आणि त्यानंतर जे आहे गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. आता मुलांना जर बोलता येत नसेल तर काय करायचं, आपल्या मुलांच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्ही बोला गणपती अथर्व शीर्षम आणि मुलांनी केवळ श्रवण केलं तरीही चालणार आहे. आता जर काही कारणास्तव तुम्ही मुलांना नाही घेऊन गेले असेल तर तुमच्या उजव्या हातामध्ये ते विड्याचं पान धरा आणि तुम्ही 1 वेळा जे आहे गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. ह्या दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला जे तुम्ही जसं जाणार असेल त्या हिशोबाने तुम्हाला हे करायचं आहे. आणि हे अथर्व शीर्षम बोलून झाल्यानंतर जे आहे आपल्याला हे विड्याचं पान गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि हात जोडून जे गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या समस्या सांगायच्या. जर त्यांचा अभ्यासामध्ये त्रास असेल तर तसं म्हणायचं, नोकरीमध्ये त्रास असेल तर तसं म्हणायचं किंवा व्यवसायामध्ये काही अडचणी असतील तर तसं आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आता जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम नाही म्हणता येत असेल तर मग काय करायचं, 108 वेळा म्हणजे 1 माळ जे ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या पण संकट आहेत, ज्या पण अडचणी आहेत, जर त्यांचा अभ्यासामध्ये नाही लक्ष लागत असेल तर तुम्ही स्वतःहून बघतील की ते स्वतः अभ्यास करायला बसलेले आहेत आणि त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागलेलं आहे किंवा नोकरीमध्ये त्यांना चांगली नोकरी मिळाली आहे, व्यवसायामध्ये त्यांची भरभराट झालेली आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.